Students, yesterday I was giving you the idea of how the waves superpose on the surface of water. Okay. Today we are going to discuss carefully. Aika. We are going to discuss something called as coherent sources. Simple meaning, but the concept is very important. What are coherent sources? Coherent sources are the sources which emit waves of same frequency and with zero or constant phase difference. So coherent sources मधून जे waves निघतात, they are of constant frequency and the phase difference is either zero or constant. Now you may ask me, teacher, phase difference म्हणजे काय? मुलांनो, त्या वेव्स मध्ये एक अँगल मधला एक फरक असतो. So if the angular difference is either zero or constant, then if the phase difference म्हणजे अँगल मधला फरक, simple words मध्ये it should be either zero or constant. म्हणजे if you look into this definition, students, the concept is very easy, but practically it is very difficult to obtain coherent sources, because coherent sources are the sources which emit waves of constant frequency. त्याच्यासाठी मला दोन सोर्सेस लागतात, दोन सोर्सेस ऑफ लाईट लागतात, लाईक S1 आणि S2. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर दोन बल्ब घेतले, आता घरात समजा तुमचा हॉल मोठा आहे तर तुम्ही दोन बल्ब लावता ॲट अ टाइम, किंवा तुमचं पीओपीचं सिलिंग असेल तर 4 बल्ब लावता ॲट अ टाइम. कळतंय? पण स्टुडंट्स, असं तुम्हाला सुपरपोज झालेलं कधी दिसतं का? कॅन यू सी समथिंग गेटिंग सुपरपोज्ड? नो. कधी तुम्हाला ते सुपरपोज झालेलं दिसत नाहीत का? बिकॉज the frequency emitted by them is not constant, neither the phase difference is zero or constant. मग तुम्ही म्हणा, टीचर आम्ही सेम वॅटचे बल्ब वापरतो तरी होत नाही, बिकॉज कंडिशन्स आहेत. एकतरी द टू सोर्सेस शुड बी स्मॉल इन साइज, दे शुड बी क्लोज टू इच अदर, हां, अँड दे शुड एमिट वेव्स ऑफ. आता तुम्ही म्हणा, टीचर ओके, आम्ही स्मॉल जे लायटिंगमध्ये माळ असते ना, त्याच्यात ते बारीक बारीक सोर्सेस असतात, आम्ही ते घेतो. Keep them close to each other. Will we get interference? No, we will not get interference. Interference म्हणजे काय? सेंटरला एक ब्राईट बँड येतो आणि त्याच्या शेजारी काळोख असतो, असे पट्टे येतात. मुलांनो, हा ब्राईट बँड आहे, जे मी हायलाइट करून काळपट दाखवते. मग इथं एक काळोख दिसतो तुम्हाला, परत एक ब्राईट बँड दिसतो, परत एक काळोख दिसतो. हे बघा, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड लाईक दिस. दिस इज ॲक्च्युली इंटरफरन्स. तुमच्या घरात कधी दिसतं असं? मध्ये सेंटरला ब्राईट, मग परत काळोख, असं पॅटर्न दिसतो घरात? इम्पॉसिबल, बिकॉज दो यू हॅव टू सोर्सेस ऑफ लाईट, स्टील दे आर नॉट कोहरंट. मग कोहरंट म्हणजे काय? कोहरंट म्हणजे दे शुड एमिट वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड शुड हॅव झिरो ऑर कॉन्स्टंट फेज डिफरन्स. दॅट इज ओनली पॉसिबल वेन द टू सोर्सेस आर स्मॉल इन साइज अँड दे आर क्लोज टू इच अदर. मग तुम्ही म्हणा, टीचर ठीक आहे, आम्ही दोन बारीक बारीक, मी जसं सजेस्ट केलं तुम्हाला, वी विल टेक त्या लायटिंगच्या माळेमधले दोन बारीक बारीक सोर्सेस घेतो अँड विल प्लेस देम क्लोज टू इच अदर. स्टील वी डोंट गेट द इंटरफरन्स पॅटर्न विच आय हॅड शोन. हां, बिकॉज सुरुवातीला मे बी द वेव्स एमिटेड बाय देम क्रेस्ट ट्रो क्रेस्ट ट्रो, हा पॅटर्न सुरुवातीला कॉन्स्टंट राहिला, हा पॅटर्न सुरुवातीला जरी कॉन्स्टंट राहिला, पुढे जाऊन द फेज डिफरन्स डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. ॲज द वेव्स प्रोपोगेट थ्रू द मीडियम फॉरवर्ड डायरेक्शनला, द फेज डिफरन्स डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, इट चेंजेस. म्हणजे जो पॅटर्न येणार तो तसा नाही मिळणार तुम्हाला. मग तुम्ही म्हणायचे, मग कसं करायचं? आय टेल यू एक्झॅक्टली. कोहरंट सोर्सेस आर व्हॉट? फक्त इन्स्टेड ऑफ टेकिंग टू स्मॉल सोर्सेस, टू सेम सोर्सेस, टू सोर्सेस प्लेस्ड क्लोज टू इच अदर, हे कंडिशन्स आहेत. त्याच्याऐवजी आपण एक काम करूया, एक बल्ब घ्या. हां, यू टेक अ बल्ब. त्या बल्बच्या जवळपास अगदी समोर एक कार्डबोर्ड घ्यायचा आणि बरोबर 2 होल्स तयार करायचे विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द बल्ब. होल्स तुमचे ते कंपास असतं किंवा टाचण असते ना, त्यांनी होल्स बनवायचे, एवढे लहान, नाहीतर आपलं युजलेस. कळतं? टेक अ बल्ब
place a cardboard in front of it and make two holes which are equidistant from the bulb. These two tiny holes are coherent sources. Why? Because एक तो they are small in size, एक तो they are close to each other, and whatever waves they emit, that is in the form of alternate crest and trough, whatever waves they emit are of zero or constant phase difference. Waves काही असून they will remain either zero, the phase difference between them will either be zero or of constant phase difference. That's it. That is what are called as coherent sources. Revision. Coherent sources are the sources which emit waves of constant frequency which have zero or constant phase difference. झिरो और कॉन्स्टंट फेज डिफरन्स म्हणजे त्या वेव्स मधलं जे अँगल आहे ते अँगल एकतर झिरो पाहिजे और इट शुड रिमेन कॉन्स्टंट. पॉइंट नंबर 1. हाउ टू ऑब्टेन कोहरंट सोर्सेस. स्टूडेंट्स, कोहरंट सोर्सेस है जनरली दे शुड बी नॅरो इन साइज, दे शुड बी क्लोज टू इच अदर. तरी घरात जरी तुम्ही दोन बल्ब छोटे छोटे बल्ब घेतले तरी तुम्हाला तो पॅटर्न मिळत नाही. पॅटर्न इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट ब्राईट डार्क असा पॅटर्न कधीच मिळत नाही. बिकॉज एक तरी दे नेवर ऍक्ट एज कोहरंट सोर्सेस. सो प्रॅक्टिकली कोहरंट सोर्सेस कसे मिळवायचे. एक सिंगल बल्ब घ्या. यू टेक अ सिंगल बल्ब, यू प्लेस अ कार्डबोर्ड इन फ्रंट ऑफ इट अँड मेक टू होल्स such that the two holes are equidistant from S. Then these two holes act as coherent sources. Why? Because whatever changes take place in this bulb simultaneously occurs in these two sources, and hence the waves will be of zero or constant phase difference. Hence the waves will be of constant frequency. कळते? आलं लक्षात? म्हणजे जितके काय व्होल्टेज फ्लक्च्युएशन ह्या बल्ब मध्ये झाले, सेम व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स, सेम चेंजेस विल ऑकर सायमल्टेनियसली इन दीज टू सोर्सेस, दॅट इज S1 अँड S2. कळते? म्हणून अशा सोर्सेसना कोहरंट सोर्सेस, वी कॉल देम एज कोहरंट सोर्सेस, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. आता क्लिअर होत आहे? ओके. आता बेस्ड ऑन दिस कोहरंट सोर्सेस, थॉमस यंग, a very popular scientist, discovered this phenomena of interference of light. तुम्हाला एक एक्झाम्पल देते. इंटरफरन्स ऑफ लाईट कुठं दिसतं टीचर तुम्हाला? हे सगळं प्रॅक्टिकल पार्ट झाला. हे जे आम्ही MSc ला करायचो हा प्रॅक्टिकल पार्ट. सांगायचं काय की रियालिटीमध्ये इंटरफरन्स ऑफ लाईट कुठं दिसतं. आय हॅव टोल्ड दिस इन माय 11th स्टँडर्ड क्लास. आय विल टेल दिस फॉर माय 12th स्टँडर्ड बॅचेस की जनरली तुम्ही ना पावसाळ्यात गाडी टू व्हीलर पार्क करता, त्याचं पेट्रोल खाली पडतं, ती गाडी काढलीच, एखादं कुठेतरी पेट्रोलचं ड्रॉप किंवा बस पार्क केलेली असते ना, डिझेल खाली पडतं, त्याच्यावर पाऊस पडल्यानंतर त्या डिझेलवर तुम्हाला स्पेक्ट्रम दिसतं. दॅट इज वन स्पेशल केस विच इज कॉल्ड एज इंटरफरन्स ऑफ लाईट. तुम्ही ना डिटर्जंट पावडर जेव्हा पाण्यात घालता आणि फेस बनवता, त्या फेसच्या बबल्समध्ये स्पेक्ट्रम दिसतं, 7 कलर्स दिसतात तुम्हाला. दॅट इज वन स्पेशल केस ऑफ व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ लाईट. कळलं? जे तुम्हाला ह्या वर्षी नाही आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंग पार्ट येतो. ठीक आहे. आता नाव वी विल डिस्कस व्हॉट इज देअर इन दिस इयर. ठीक आहे. वी विल डिस्कस अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट, दॅट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. स्लिट भाषा घ्या. स्लिट एक्सपेरिमेंट. स्लिट म्हणजे काय? बारीकशा खिडक्या. स्लिट मीन्स स्मॉल लिटिल टायनी विंडोज. कळतं? दॅट इज कॉल्ड ॲज डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तुम्ही आता लहानपणी कधीतरी घर कार्डबोर्डचं घर बनवलं असेल ना, त्याची खिडकी आणि दरवाजे कसे एवढेच असतात, त्याला स्लिट्स म्हणतात. ओके. यंग वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू प्रॅक्टिकली प्रूव्ह द फेनॉमिना ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट. आता मी डायग्राम काढते अँड आय विल गो ऑन एक्सप्लेनिंग and we'll go to म्हणजे how did he use the concept of coherent sources and how did he obtain the clear and a well defined interference pattern. For that he took a source of light in the form of a bulb. मोठं काही नाही मुलांनो, त्यांच्याकडे काय आपल्यासारखं टेक्निकली वायफाय आणि येते काय नव्हतं किंवा गुगल नव्हतं. त्यांच्याकडे जे काय सोर्सेस होते त्याच्यात त्यांनी मिराकल्स केले. ठीक आहे. व्हॉट डिड ही डू त्यावेळेला? हे कुठली काळ आहे? 1800 मुलांनो. कळतं? व्हॉट डिड ही डू? ही टूक अ स्मॉल लिटिल बल्ब. कळतं? दिस वॉज अ टायनी बल्ब. The waves coming from the bulb, the rays of light coming from the bulb were incident on a convex lens of suitable focal length.
The waves from the convex lens are in the form of a plane wavefront. Plane wavefront म्हणजे waves, हे बघा, ह्याला स्पेरिकल वेव्स, त्याचा एक तुकडा म्हणजे प्लेन. हे स्पेरिकल वेवफ्रंट्स, त्याचा एक भाग, you have to select only one part which will form a plane wavefront. I have taught you. Wavefront is the locus of all the points to which the waves reach simultaneously such that all the points are in the same phase. तुम्ही मला विचारता हे कुठं, तर रिपल्स क्रिएटेड ऑन वॉटर, पाण्यावर रिपल्स जे तयार होतात, दे आर वेवफ्रंट्स. आता विल टेक अ सोर्स ऑफ लाईट. द रेज फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट आर इन्सिडेंट ऑन अ कॉन्वेक्स लेन्स स्टुडंट्स such that the source of light is placed at its principal focus. त्यामुळे the rays emerge out parallel. Take a small little, take a cardboard, place it at a suitable distance and make two slits. म्हणजे tiny windows बनवायचे. Make two slits S1 and S2. Students, do these slits have their origin from a single and common source? Yes. Hence they will emit waves of zero or constant phase difference and constant frequency. Hence they are called as coherent sources. कळतंय? मग S1 and S2 will act as coherent sources, which is the most important condition for interference of light. आता sources will emit what? हा जर crest emit केला तर ह्यानी पण crest emit केला, ह्यानी नंतर ट्रोस येणार बाहेर, ह्याचा पण ट्रो बाहेर येणार. ट्रो डॉटेड लाईन, क्रेस्ट फुल लाईन, अगेन क्रेस्ट फुल लाईन, अगेन ट्रो डॉटेड लाईन, ट्रो डॉटेड लाईन, परत क्रेस्ट फुल लाईन. बघा, कॉन्स्टंट फेज डिफरन्स अर्थ काय, द गॅप शुड रिमेन सेम. जर इकडचं तिकडं झालं तर पॅटर्न मिळणारच नाही तुम्हाला. अगेन क्रेस्ट, ट्रो, ट्रो. तुम्ही वाटते किती काढणार, थांबा, नाही तर काय कळणारच नाही तुम्हाला. नाव विल टेक दिस स्क्रीन. स्क्रीन म्हणजे माझा जसा व्हाईट बोर्ड आहे ना तसं घ्या स्क्रीन. पॉईंट्स मार्क करा. स्टुडंट सेंटरला बघा, फुल लाईन मीटिंग, डॉटेड मीटिंग, फुल मीटिंग. आर यू फॉलोइंग? डॉटेड मीटिंग, फुल मीटिंग, डॉटेड अँड सो ऑन. कळतंय? फुल म्हणजे फुल मीन्स क्रेस्ट इज overlapping the crest. Dotted overlapping means trough is overlapping the trough. Interference is constructive and you get a maximum point of maximum intensity or bright band म्हणतो. पट्टा कसा मिळतो तुम्हाला? ब्राईट कलरचा. ब्राईट म्हणजे उजेड असलेला ब्राईट बँड विच इज एक्झॅक्टली ऑप्टेड ॲट द सेंटर. आता क्रॉसेस मार्क करून देते मुलांना, जरा बघा. क्रेस्ट रो, डॉट फुल, डॉटेड फुल, डॉट फुल. हे बघा, डॉटेड फुल. Here also you are seeing that this is full dot, this is full dot, this is full dot, full dot, full dot. What is that? Where the crest is overlapping the trough. Dark. सेंट्रलला ब्राईट बँड मिळतो, इंटेन्सिटी मिनिमम मिळते म्हणजे काळोख असतो, विच आर अल्टरनेटली फॉर्म. आता जर तुम्ही कंटिन्यू केला असता ना पॅटर्न तर फुल मिळाला असता. दिस इज व्हॉट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आय रिवाइज इट अगेन, देन वी विल स्टॉप द क्लास. सोर्स ऑफ लाईट घेतला, कॉन्वेक्स लेन्स ठेवला. रेज ऑफ लाईट आर एमिटेड फ्रॉम द कॉन्वेक्स लेन्स बिकॉज सोर्स इज प्लेस्ड ॲट इट्स प्रिन्सिपल फोकस. To take a simple cardboard, make two small little slits in of that cardboard. They act as coherent sources because they have their origin from a single and common source and emit waves of zero or constant phase difference. Crest, trough, crest, trough, crest, trough, crest, trough, crest, trough.
सेंटरला बरोबर तुमचं डायग्राम जर परफेक्ट असेल तर एक्झॅक्टली ॲट द सेंटर full dotted line coming together, again full lines coming together, again dotted lines coming together, full lines coming together, dotted. Maximum intensity of light is maximum. मॅक्झिमा तयार होतो सेंटरला बरोबर, स्क्रीनच्या बरोबर सेंटरला, आणि त्याच्या बरोबर अल्टरनेट पॉईंट्सला मिनिमा. फुल डॉट हे बघा, फुल डॉटेड, फुल डॉटेड, फुल डॉटेड, फुल डॉटेड अँड ऑल दॅट, मिनिमा मिनिमा. आणि जर कंटिन्यू केलं असतं तर परत मॅक्झिमा मिळाला असता इथं. यू वुड हॅव गॉट, आय शो यू इट. हे बघा, हे मॅक्झिमा कळतंय, म्हणजे परत मॅक्झिमा मिनिमा लाईक दॅट. क्लिअर? ओके. सो फॉर टुडे विल स्टॉप. Tomorrow please don't miss the class because I'll be taking a very important derivation which is important from examination point of view. मुलांना जुना सिलेबस आहे हा, कळतंय, म्हणून आय कॅन गाईड यू दॅट दिस इज इम्पॉर्टंट. डन. चलो बाय बाय फॉर फिजिक्स ना, लगेच केमिस्ट्री सुरू करते. चलो.